राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 13 जिल्ह्यांमध्ये असेल आणि तरी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पैसा मंजूर झाला नाही असं तुम्ही बिलकुल समजू नका। एक छोटी बँकेतील चूक, एक चुकीचं खातं, एक अपूर्ण ई-केवायसी आणि तुमचे 14,000, 19,000 आणि 23,000 किंवा 28,000 रुपयापर्यंतचा तुमचा पीक विमा अडकू शकतो। एवढंच नाही, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि नुकसान भरपाईची वेगळी रक्कम सुद्धा थांबू शकते। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गावात तुमच्या शेजाऱ्याच्या मोबाईलवर पैसे आल्याचा मेसेज येईल, पण तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेऊन वाट बघत बसाल। म्हणून पुढची माहिती एकही वाक्य सोडून ऐकू नका। गेल्या कित्येक दिवसांपासून गावागावात एकच चर्चा सुरू होती, पीक विमा नेमका कधी येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार, नुकसान भरपाईचे पैसे खात्यात कधी पडणार आणि चर्चेत असलेले 50,000 रुपये आपल्याला कधी मिळणार। आता गावात कुणाच्या खात्यात पैसे आले की बाकीचे लोक लगेच फोन काढून बॅलन्स बघतात, पण स्वतःच्या खात्यात रक्कम दिसत नाही। तेव्हा मनात हजार प्रश्न सुरू होतात। आपलं नाव यादीतून राहिलं का, आधार मध्ये चूक आहे का, डीबीटी दुसऱ्या खात्यावर आहे का, की बँक खातंच बंद पडलेलं आहे। आता या सगळ्यांबद्दल मोठी माहिती पुढे आलेली आहे। यावेळी फक्त एका योजनेचे पैसे नाहीत, पीक विम्याचे पैसे वेगळे मिळणार आहेत, नुकसान भरपाई वेगळी मिळणार आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला वेगळे भेटणार आहेत आणि 50,000 रुपये मदतीच्या रकमेबद्दलही अनेक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तुमच्या नावावर किती रक्कम येणार, कोणत्या खात्यात पैसे जमा होणार आणि पैसे मिळण्यासाठी कोणती माहिती बरोबर ठेवायची, हे सगळं तुम्ही नीट समजून घ्या। पीक विम्यामध्ये काही शेतकऱ्यांना 14,000 रुपये मिळतील, काहींना 19,000 रुपये मिळतील, काहींच्या वाट्याला 23,000 रुपये येतील, तर नुकसान जास्त मंजूर झालेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात 28,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होईल। पण इथेच सगळ्यात मोठा गोंधळ होतो। गावात एखाद्याला 28,000 रुपये आले म्हणून प्रत्येकाला तेवढेच पैसे येणार नाहीत। 2 शेतकऱ्यांचं पीक एक असलं तरी सुद्धा क्षेत्र वेगळं असतं, नुकसान वेगळं असतं, विमा भरलेलं क्षेत्र वेगळं असतं, त्यामुळे खात्यात दिसणारी रक्कम सुद्धा वेगळी असणार। आता नमो शेतकरी योजनेचा भाग तुम्ही नीट ऐका। 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये असे एकत्र मिळून 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत। पण इथे सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम एकाच दिवशी आली तरी सुद्धा दोन्ही पैसे एकाच मेसेज मध्ये दिसतील अशातला भाग नाही। 2 वेगवेगळे व्यवहार तुम्हाला दिसू शकतात, त्यामुळे एक मेसेज आला आणि सगळे पैसे आले असं बिलकुल समजू नका। आता सगळ्यात मोठा आकडा आहे का, तुमचा आवडता आकडा। पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील 12,40,000 शेतकऱ्यांसाठी 3,458 कोटी रुपये वेगवेगळ्या रकमेच्या रूपात दिले जाणार आहेत। एवढी मोठी रक्कम एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यामध्ये दिसणार नाही। काहींना सकाळी पैसे मिळतील, काहींच्या खात्यात दुपारी रक्कम दिसेल, काही बँकांमध्ये मेसेज उशिरा येईल। परंतु या ठिकाणी काही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अडचण अशी असेल की पैसे रोज वापरत असलेल्या खात्यात न जाता जुन्या डीबीटी खात्यात जमा झालेले असतील। म्हणून आता 13 जिल्ह्यांची नाव लक्षपूर्वक ऐका, एकही नाव चुकवू नका। आता यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा, विदर्भातला अमरावती जिल्हा, त्यासोबत दुसरा जिल्हा आहे विदर्भातला यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर आहे मराठवाड्यातला बीड, जालना, अहिल्यानगर, इकडे खानदेशातला जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातला पुणे, सोलापूर, सांगली, इकडे विदर्भातला अकोला, वाशिम, नांदेड आणि धाराशिव। तुमचा जिल्हा या यादीत असेल तर पुढे तुमच्या जिल्ह्याचा आकडा आणि पिकानुसार किती पैसे तुमच्या वाट्याला येतील हे नीट ऐका। आता सगळ्यात आधी आपण अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आलेली अत्यंत महत्वाची माहिती पाहू। आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने 428 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत। कापूस पिकासाठी 25,000 रुपयापर्यंत, सोयाबीन पिकासाठी 22,000 रुपयापर्यंत, तूर पिकासाठी 19,000 रुपयापर्यंतची रक्कम पीक विमा म्हणून सरकार अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे। पण तुमच्या अर्जात क्षेत्र चुकीचं असेल, पीक वेगळं नोंदलेलं असेल किंवा खात्यात अडचण असेल तर मात्र तुमचे पैसे अडकू शकतात। यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा। आता या जिल्ह्यासाठी जवळपास 372 कोटी रुपये दिले जाणार आहेत। या भागात कापूस, तूर आणि सोयाबीन घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने दिसतात।
काहींच्या वाट्याला 17,000 रुपये येतील, काहींच्या खात्यात 21,000 रुपये जमा होतील, तर काहींच्या वाट्याला 27,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकते. गावात पैसे यायला सुरुवात झाली आणि तुमच्या खात्यात रक्कम दिसली नाही तर फक्त वाट बघत बसू नका. सर्वात आधी तुम्ही तुमचं बँक खातं तपासा. आता यासोबत तिसरा नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. आता या जिल्ह्यात जवळपास 1,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होणार आहे. जवळपास 296 कोटी रुपये दिले जाणार आहेत. सोयाबीन, कापूस, बाजरी आणि तूर या पिकांसाठी पैसे भेटणार आहेत. काहींच्या वाट्याला 15,000 रुपये येतील, काहींच्या वाट्याला 18,000 रुपये येतील, तर काहींच्या खात्यात 24,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होईल. जर नुकसान जास्त झालेलं असेल तर 28,000 रुपयापर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. पण फक्त बीड जिल्हा यादीत आला म्हणून प्रत्येकाला पैसे मिळणार नाहीत. तुमचं नाव मंजूर असणं अत्यंत महत्वाचं आहे. यानंतरचा जिल्हा आहे आपला मराठवाड्यातला जालना जिल्हा. या जिल्ह्यासाठी जवळपास 214 कोटी रुपये दिले जाणार आहेत. कापूस, सोयाबीन आणि मक्का पिकांसाठी पैसे भेटणार आहेत. कापूस पिकासाठी 24,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 22,000 रुपये, तर मक्का पिकासाठी 18,000 रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. तुमच्या नावात चूक असेल, बँकेचं खातं तुमचं बंद असेल, आधार बँकेला व्यवस्थितपणे जोडलेला नसेल तर मात्र तुमचे पैसे मधातच अडकू शकतात. त्यानंतरचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा. आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी जवळपास 267 कोटी रुपये दिले जातील. कांदा, डाळिंब, मक्का आणि ऊस पिकांसाठी हे पैसे खात्यात जमा होतील. कांदा पिकासाठी 21,000 रुपये, जर तुम्ही डाळिंबचं पीक घेतलं असेल तर त्याच्यासाठी 28,000 रुपये, मक्याच्या पिकासाठी 18,000 रुपये आणि जर तुम्ही ऊसाचं उत्पादन घेतलेलं असेल तर अक्षरशः 26,000 रुपयापर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. शेजाऱ्याच्या खात्यात जास्त पैसे आले म्हणून आपल्याला कमी का आले असा हिशोब तुम्ही लगेच करू नका. मंजूर क्षेत्र पहा. आता पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. आता या जिल्ह्यामध्ये केळी, कापूस, मक्का आणि सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. जवळपास 231 कोटी रुपये या जिल्ह्यासाठी दिले जातील. ज्या शेतकऱ्यांनी केळी पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्या खात्यात 28,000 पीक विमा जमा होईल. कापूस पिकासाठी 24,000 रुपये मिळतील, मक्का पिकासाठी 17,000 रुपये, तर सोयाबीन लागवडीसाठी 22,000 रुपयापर्यंतची रक्कम खात्यात डायरेक्ट जमा होईल. पण अर्जात कोणतं पीक दाखवलंय ते तुम्ही एकदा नक्की तपासा. प्रत्यक्ष शेतातलं पीक आणि अर्जातलं पीक जर वेगळं असेल तर पुढे तुमच्यासाठी अडचण येऊ शकते. आता आपला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा. आता या जिल्ह्यासाठी जवळपास 203 कोटी रुपये सरकार देणार आहे. आता या जिल्ह्यामध्ये कांदा, द्राक्ष आणि ऊस पिकांसाठी नुकसान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. जर तुम्ही कांदा पीक घेतलेलं असेल, पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जर कांद्याचं पीक घेतलेलं असेल तर 20,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळेल. द्राक्ष पिकासाठी 28,000 रुपये मिळतील. ऊसाचं पीक घेतलं असेल तर 25,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. पण शेतात द्राक्ष असून अर्जात दुसरंच पीक जर तुम्ही नोंदवलेलं असेल तर पैसे मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब, ज्वारी, हरभरा आणि ऊस याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. आता जवळपास 219 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले. तुम्ही जर डाळिंबचं पीक घेतलेलं असेल तर तुमच्या वाट्याला 28,000 रुपये येतील. ज्वारीच्या पिकासाठी सरकारने 16,000 मंजूर केलेले आहेत. हरभरा पिकासाठी 19,000 रुपये दिले जातील आणि जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये सरकतील. आता लक्षात घ्या, जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणून काम संपलं असं बिलकुल समजू नका. तुमचं नाव आणि मंजूर नुकसान हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. या जिल्ह्यासाठी जवळपास आपल्या महाराष्ट्र सरकारने 188 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष, हळद आणि ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी 28,000 रुपये मंजूर करण्यात आले. जर हळदीचं पीक घेतलेलं असेल आणि नुकसान झालं असेल तर वाट्याला 22,000 रुपये जमा होतील आणि ऊस पिकासाठी 25,000 रुपयाची रक्कम अकाउंट मध्ये सरकेल. म्हणजे चांगली मोठी रक्कम पीक विमा म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे. पण लक्षात घ्या, गावात कुणाला मेसेज आला म्हणून तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झाले असतील असं तुम्ही बिलकुल गृहीत धरू नका. स्वतः तुम्ही तुमचं खातं तपासा. आता पुढचा जिल्हा आहे विदर्भातला अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्ष द्या. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी 246 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आता या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 24,000 रुपये, सोयाबीनसाठी 22,000 रुपये आणि तूर पिकासाठी 19,000 रुपये मंजूर करण्यात आले.
पण यासोबतच एक अलर्ट सरकारकडून आलेला आहे. आधार बँक खात्याला व्यवस्थितपणे जोडलेला नसेल तर मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला नक्कीच अडचण येऊ शकते. आता या पुढचा जिल्हा आहे आपला वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 198 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन, तूर आणि मूग पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेतलं त्यांच्या अकाउंटमध्ये 23,000 रुपये जमा होतील. जर तूर पीक घेतलेलं असेल तर 20,000 रुपये जमा होतील आणि मुगाचं पीक घेतलेलं असेल तर 17,000 रुपयांची रक्कम अकाउंटमध्ये सरकेल. पण लक्षात घ्या, मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून लगेच पैसे जमा झालेले नाहीत असं बिलकुल समजू नका. तुम्ही तुमचं पासबुक अपडेट करा. यानंतरचा जिल्हा आहे विदर्भातला नांदेड जिल्हा. या जिल्ह्यासाठी जवळपास 312 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत. सोयाबीन पिकासाठी 25,000 रुपये अकाउंटमध्ये सरकतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर 27,000 पर्यंतची रक्कम प्रति हेक्टरी अकाउंटमध्ये जमा होईल. जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल तर 21,000 पर्यंतची रक्कम तुम्हाला 100% मिळेल. पण त्यासोबतच एका गोष्टीकडे लक्ष द्या, तुमचं नाव मंजूर यादीमध्ये आहे का आणि तुम्ही दिलेली बँकेची माहिती अत्यंत बरोबर आहे का, तेव्हाच पैसा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. यानंतरचा जिल्हा आहे आपला धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने 284 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, हरभरा आणि ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 26,000 रुपये मंजूर करण्यात आले. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 20,000 रुपयांची मोठी रक्कम देण्याचं सरकारने ठरवलंय. तर ज्वारी पिकासाठी, ज्वारी सारख्या कोरडवाहू पिकासाठी 17,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून. पण इथे एक मोठी चूक अनेक शेतकरी करतात. डीबीटी दुसऱ्या खात्यावर चालू असतं आणि शेतकरी वेगळ्या खात्यातच पैसे शोधत बसतो. आता पुन्हा एकदा 13 जिल्ह्यांची यादी तुम्ही नीट ऐका. यामध्ये पहिला जिल्हा आहे आपला अमरावती जिल्हा. विदर्भातला अमरावती, विदर्भातलाच यवतमाळ जिल्हा, बीड, जालना, अहिल्यानगर, खानदेशातला जळगाव जिल्हा, पुणे, सोलापूर, सांगली, अकोला, वाशिम, नांदेड आणि धाराशिव. या 13 जिल्ह्यांमधील 12,40,000 शेतकऱ्यांसाठी 3,458 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आता आपल्या पुढे प्रश्न येतो तो 50,000 रुपये मदतीच्या भागाचा. इथे सगळ्यात मोठी चूक करू नका. कुणी गावात सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये जमा होतील तर लगेच तुम्ही विश्वास ठेवून बसता. आपण तसं करू नका. ही रक्कम ज्यांच्यासाठी मंजूर असेल, ज्यांचं नाव यादीमध्ये आलेलं असेल त्यांच्याच अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. पैसे खात्यात पडण्याआधी ते आपल्या खर्चात बिलकुल गृहीत धरू नका. आता नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये म्हणजेच 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत. पण तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल, आधार बँकेला जोडलेला नसेल किंवा डीबीटीचं खातं एकदम चुकीचं असेल तर मात्र तुमची अडचण होऊ शकते. आता खरी धक्कादायक गोष्ट इथून सुरू होते. अनेक शेतकरी म्हणतात माझं खातं चालू आहे, मग पैसे कुठे गेले? पण त्यांच्याकडे 2 किंवा 3 बँकेची खाती असतात. आधार एका खात्याला जोडलेला असतो, मोबाईल दुसऱ्याच खात्याला जोडलेला असतो आणि रोजच्या वापरात असलेलं तिसरंच खातं असतं. अशा वेळी पैसे मंजूर असून सुद्धा शेतकऱ्याला पैसे नेमके कोणत्या बँकेमध्ये जमा झाले हे शेवटपर्यंत समजत नाही. सरकारने पीक विमा जमा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या बँकांची निवड केलेली आहे. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची आवडती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्यानंतर आहे आपली शासनाची सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, HDFC बँक आणि ICICI बँक. यापैकी कुठल्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर ते लगेच तपासा. पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, बँक मोठी आहे का छोटी आहे यावर पैसे येणार नाहीत. तुमच्या आधारला डीबीटी नेमकं कोणत्या खात्याला जोडलेलं आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं ठरेल. म्हणून तुमच्याकडे अनेक खाती असतील, 2 किंवा 3 खाती असतील, 4 खाती असतील तर सगळी एकदा तपासून घ्या. आता उदाहरण म्हणून तुम्ही रोज बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं वापरत असाल पण आधार डीबीटी साठी स्टेट बँक ऑफ इंडिया खात्याला जोडलेला असेल. अशा वेळी तुम्ही दिवसभर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे शोधत बसाल आणि रक्कम मात्र तुमच्या SBI मध्ये जमा झालेली असेल. सर्वात आधी बँकेत जाऊन विचारा माझ्या आधारला डीबीटी साठी नेमकं कोणतं खातं जोडलेलं आहे, खातं चालू आहे का, NPCI मध्ये नेमकं कोणतं खातं दिसतं
ही छोटी तपासणी केली नाही तर मात्र तुमचे मंजूर पैसे सुद्धा उगाच बऱ्याच दिवसांपर्यंत अडकून बसतील. आता पहिलं काम करा, ई केवायसी केली नसेल तर ती तातडीने पूर्ण करा. सीएससी सेंटरवर जा किंवा ई सेवा केंद्रावर जाऊन आधार घेऊन ई केवायसी तुम्ही अपडेट करून घ्या. आधी केली असेल तर त्याचं स्टेटस तपासा. दुसरं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे आधार आणि बँकेचं खातं. आधार बँकेला जोडलेलं आहे का ते एकदा चेक करा. मोबाईल नंबर चालू आहे का ते सुद्धा पहा. डीबीटी योग्य खात्यावर आहे का ते तपासून घ्या. नावामध्ये चूक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती तातडीने दुरुस्त करून घ्या. विशेष करून महिलांच्या नावावर जमीन असेल तर हा भाग बिलकुल सोडू नका. लग्नाआधीचं नाव एका कागदावर आहे आणि लग्नानंतरचं नाव मात्र दुसऱ्या कागदावर असेल तर माहिती बिलकुल जुळत नाही. एक छोटी नावाची चूक सुद्धा तुमचे पैसे थांबवू शकते. आता जुना मोबाईल नंबर असणाऱ्यांनी सुद्धा लक्ष द्या. अर्ज जुन्या नंबरवर असेल तर पैसे खात्यात येतील पण मेसेज जुन्या नंबरवर जाऊ शकतो. मग तुम्हाला वाटेल की पैसे आले नाहीत म्हणून पासबुक अपडेट करा. तुम्ही एकदा बॅलन्स नक्की बघा. नुकसान भरपाईची रक्कम पीक विम्यापेक्षा वेगळी असू शकते. काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये, काहींना 16,000 रुपये, काहींना 20,000 रुपये. तर नुकसान जास्त मंजूर झालेलं असेल तर मात्र 26,000 किंवा 28,000 रुपयापर्यंतची पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये पीक विमा आणि नुकसान भरपाई हे 2 ते 3 वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये याची रक्कम जमा होऊ शकते. प्रत्येक व्यवहार नीट पहा. आता आणखी एक मोठा धोका लक्षात घ्या. खात्यात पैसे येण्याची चर्चा सुरू झाली की बनावट फोन करणारे सुद्धा एकदम ऍक्टिव्ह होतात. कुणी फोन करून तुमचा पीक विमा मंजूर झाला, OTP सांगा असं बोललं तर मात्र तुम्ही तात्काळ फोन बंद करा. ATM पिन बिलकुल देऊ नका. बँकेचा पासवर्ड तर सांगूच नका. कुणी 500 रुपये, 1000 रुपये आधी भरा आणि मग पैसे सोडतो असं बोललं तर त्याला 1 रुपया सुद्धा देऊ नका. तुमचे पैसे थेट खात्यात येणार. व्हॉट्सअपवर आलेली प्रत्येक यादी खरी समजू नका. फोटो मोठा असेल, आकडे मोठे असतील, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरी तुमचं स्वतःचं नाव मंजूर यादीमध्ये आहे का एकदा तपासून घ्या. तर शेतकऱ्यांनो, एका छोट्या चुकीमुळे तुमच्या घराचा पूर्ण हिशोब बदलू शकतो. खताची उधारी थांबलेली असते, बियाण्यांचे पैसे द्यायचे असतात, मुलांची फी बाकी असते, बँकेचा हप्ता जवळ आलेला असतो. अशा वेळी पैसे आले तर नक्कीच आधार मिळतो, पण माहिती चुकीची असेल तर तोच पैसा काही दिवस तुमच्यापासून लांब राहू शकतो. म्हणून आजच ई केवायसी तपासून घ्या. आधार लिंक तपासा. बँकेचं खातं चालू आहे का चेक करा. डीबीटी कोणत्या खात्यावर ऍक्टिव्ह आहे ते विचारा. नावामध्ये जर चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या. जुना मोबाईल नंबर असेल तर तो बिलकुल बदलून टाका. जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला रक्कम जर मिळाली तर ते नक्की सांगा. नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले असतील तर ते सुद्धा सांगा. त्यामुळे त्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या भागात पैसे यायला सुरुवात झाली आहे का हे समजेल. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑल वर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.